त्रैलोक्य संपदालय समग्रे कलविते सच्चिदानंदरूपाय शिवाय यामाव सर्वलोकानां प्रभुं शास्त्रधारं तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि वागर्थ दिवस संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ अखिल कोटि ब्रह्मांड नायक शिव प्रभु आशुतोष भगवान भोलेनाथ शंभो सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पावन सानिध्यात आज विशेष 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 दिवस आहे। पौर्णिमा आहे का? आहे ना? सोमवार भी आहे
पौर्णिमा बी आहे, श्रावण बी आहे, त्रिवेणी संगम या ठिकाणी असा हा योग 72 इयर्सच्या नंतर हे प्राप्त होते. 72 वर्ष. प्रत्येक पौर्णिमेच्या औचित्य साधून या ठिकाणी दर्शनासाठी सद्भक्त एक नियमावली, एक परंपरा बाळगलेली आहे. हर पौर्णिमेला या ठिकाणी विजिट देणारे काही भक्त आहेत. आज महान योग आपल्या सर्व भक्तांच्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. हे मध्यंतरी सोमवार आहे. शंभोचा गुणगान करणे एकमेव कारण आहे. अनेक देवी देवतांमध्ये विशेष 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 देव म्हणजे तो महादेव आहे. म्हणून त्यांचे नाव महादेव म्हणून. महादेव, देवात देव महादेव. कारण का? त्यांच्याकडं काय आहे? तप आहे, तेज आहे, त्याग आहे, तारुण्य आहे आणि तृप्ती आहे. किती झाले? 5 मुख आणि 5 प्रकारचे निरंतर शक्ती. बघा तुम्ही, निरंतर तपस्वी आहे. कुठल्याही देवी देवता तुम्ही तप करत असलेले आम्ही चित्र पाहत नाही. भगवान भोलेनाथ शंभो महादेव कसं बसलेले आहे? तपात बसलेले आहे. आणि त्यांच्याकडं तेज आहे. कसं तेज आहे? सूर्य कोटी समप्रभा. 1 करोड सूर्यांच्या तेज शंभो महादेव जवळ आहे. आणि त्याग आहे. त्यागे नैके अमृतत्व मानुषु. तेवढा मोठा त्याग कुठलेही देवी देवता जवळ आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून भोला शंकर म्हटलेले आहे, भोलानाथ. कोणीतरी असा दान धर्म कोणीतरी करायला सुरुवात केला तर आपण काय म्हणतो? भोलानाथ होते, भोलानाथ. कंजूस बायको असलं तर आमचं बरबाद करून टाकते महाराज हे भोलानाथ. तुम्हाला नाही हो, ईश्वरच आहे. ईश्वराचा अवतार घेऊन आले. बघा, तेवढा सद्भक्तांना सेवेचे संधी मिळावं म्हणून प्रतिवर्ष या माता मंडळींना या ठिकाणी घेऊन येतात. तुम्ही आल्याबरोबर ज्या प्रकारे महादेवाला तेज आहे ना, तसा कोटी सूर्यासारखं तेज आम्हाला सुद्धा मिळत आहे. ऐसा पाहुनी डोळा सोहळा सुखा सोहळा सुखाचा. म्हणून काही व्यक्ती आल्यानंतर ऊर्जा वाढून येते, काही व्यक्ती आल्यानंतर ऊर्जा उतरून जाते. ऊर्जा उतरून जाऊ नये, ऊर्जा वाढायला पाहिजे. का दिरवळू शबरी राम बरोवनेंदू. ऊर्जा वाढविण्यासाठी शबरी वाट पाहत होते रामाची. राम आल्यानंतर असा हा ऊर्जा भरला, असा ऊर्जा भरलं, स्वतःला विसरून गेले. म्हणून ज्यावेळी आपण शंभूचं आराधन करत असताना हे 5 गोष्टी त्यांच्याकडे प्राप्त आहे. आणि हे ऊर्जा कधीही
संपणार नाही. हे बॅटरी सारखा नाही काम आमचं. बॅटरी संपले की काम संपून जातो, लाईट गेली की आमचं काम संपून जातो. ते पॉवरफुल सोल आहे. पॉवरफुल सोल कितीही दिलं तरी सुद्धा सरणार नाही. हे महादेवाचा भंडार आहे. काय काही सुख मिळते त्यांच्याकडं. कोणता कोणता सुख आहे महादेवाकडे. काय काही सुख मागण्यासाठी बसलात आपण या ठिकाणी. काय काय सुख मागितलं इथे या ठिकाणी बसून. मागितले की उग प्रेमासाठी बसले. महादेवाला फक्त प्रेम करावं म्हणून बसले इथं. प्रेम करणारे फार कमी राहतात. स्वार्थ प्रेम करणारे भरपूर असतात. या ठिकाणी बसलेले नाही, भरपूर असतात. प्रेम करणारे बी आहे. देवाला काय आवडते हे सगळं भानगडी काय आवडत नाही माय. हे सगळ्या गोष्टी आतापर्यंत जे आपण केलोत ना त्याच्यातलं काही देवाला आवडत नाही. त्याच्या सोबत नसेल तर पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चति. बेल फूल नारळ जे पाणी जे जे काही अर्पण करू लागलोत ना, फक्त बेल चढलं तर जमणार नाही, फक्त पाणी टाकलं तर जमणार नाही, फक्त फूल चढलं तर जमणार नाही, फक्त नैवेद्य दाखवलं तर जमणार नाही. काय पाहिजे मग. त्या प्रत्येक वस्तू सोबत तुमचं प्रेम लागतं. भक्ती प्रिय नम्म कूडल संगम देवा. नाद प्रियनु अल्ल, वेद प्रियनु अल्ल, भक्ती प्रिय नम्म कूडल संगम देवा. बघा, भक्तीचं प्रिय आहे. त्याच्या सोबत काय पाहिजे. भक्ती पाहिजे. माणसाला सुद्धा वस्तू सोबत प्रेम आवडते माय. वस्तू फक्त वस्तू दिलं तर आवडत नाही. वस्तू सोबत प्रेम पाहिजे. देण्यामध्ये मतलब असते. देण्यामध्ये मतलब असते. कुठल्या तरी एक वस्तू ते बघा. काय काय लोकांचं मी बघितलं म्हणून होतो मी घ्या वस्तू देवलं देतो परंतु तिथं प्रेमच नाही. ते वस्तू त्याला आवडेल का. तसं पूजामध्ये सुद्धा मजबुरी राहता कामा नाही. काय करावं महाराज लिंग देणे मजबूर आहे. काय करावं सकाळी उठावं लागते, करावं लागते. आता काय काम होऊ नये. पूजा हे काम नाही, कर्म नाही. काय काय लोक म्हणतात उरकून टाकलो म्हणते. पूजा उरकून टाकलो म्हणजे त्याला जड झालं होतं. उरकून टाकलो पूजा बी जड झालं होतं त्याला. म्हणून पूजात बसल्यानंतर बघा विसरून गेले. हे बघा संगीतमय वातावरण करण्याचं एकमेव कारण आहे. त्या ठिकाणी तुमचं मन रमावे महादेवामध्ये. महादेवांमध्ये मन जोपर्यंत रमत नाही तोपर्यंत पूजा सफल होत नाही. तर एवढं तुम्ही रंगून गेलात. संपूर्ण देहभान विसरून तुम्ही पूजा या ठिकाणी केल्यामुळं या गुरुमाऊलीचा सानिध्यात येऊन पूजा पाठ केल्यानंतर तुम्हाला 100% पूजाचे फळ तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून आपणच्या सद्गुरूच्या सानिध्यात येऊन पूजा करण्याचं एकमेव कारण आहे. बघा किती छान डोंगर आहे आजूबाजू, प्रसन्न वातावरण आहे. एवढं समाधान तुमच्या देवघरात वाटलं का. तुम्हाला बघितले की असं वाटते कैलासातून
गणपती, नंदी, वीरभद्र, भृंगी सगळं इथं खाली उतरून येऊन बसले का असा वाटत. शिवगण हे सगळं साक्षात शिवगण आहे, शिवांचं आराधन करणारे. म्हणून अटूट आराधन अंतःकरणातून प्रेमपूर्वक सदा प्रेमयुक्त जपा शिवना सकळ ही काम. प्रेमयुक्त पूजा आवडते देवाला. म्हणून एक 5 मिनिटाचा पूजा करा, प्रेमाचा पूजा. मिरचू रोटी द्या, वाळलेले तुकडा द्या, परंतु प्रेमाना द्या. तूप आहे, पोळे, जिलेबी आहे, काय काय भोज्य आहे, परंतु प्रेमानं न देता फेकून टाकलं तर त्यांना वाढते. एवढं गोड असलं तरी सुद्धा त्याला कडू वाटतो. दाब्यामध्ये जाऊन दाबून दाबून खातो. ज्या वेळे आई गरीब अवस्था, आई ज्या वेळे त्यांच्याजवळ काही नसताना त्यांच्यासाठी ठेवलेले, लपून ठेवलेले, काय काय मायला मी देतो ना इथं पेढा वगैरे, चुकून काहीतरी जास्त गेले समजा त्याला, त्याच्यात पदरामध्ये बांधून ठेवते. कशासाठी? लेकरं इथं महाराज घरी, थोडं वाटून टाकतो लेकराला. म्हणजे त्या ठिकाणी आईचं काय असतं, अत्यंत अटूट प्रेम असते. म्हणून स्वतःसाठी न खाता बाजूला ठेवून लेकरू आल्यावर हे माझ्या लेकराला होईल म्हणून ते काढून घास करून त्याच्या मुखात ठेवते. अमृत सहिता तेवढं गोड लागत नाही. आई फक्त रोटी देत नाही, त्याचा प्रेम भरून त्या देतो सोबत खाऊ. म्हणून ते म्हणून घास ते गोडी असते, ताकद असते. पूर्वी एकदा मी सांगितलं, एक उदाहरण आठवण आला म्हणून तुम्हाला सांगतो. सांगू की नको? पाय धरून घेतलास घेत नको, तरी सुद्धा तुम्ही एकाग्र चित्तानं बसलेले आहे. एक पैलवान होता, पैलवान. ते पैलवान त्यांच्याजवळ खायला काही नव्हतं. तर एवढं ताकद त्यांच्याकडं, एक व्यक्ती त्यांना आमंत्रण देण्यासाठी त्यांच्या घरला आला. म्हणजे ते यात्रा होतं, यात्रासाठी कुस्ती खेळण्यासाठी. कुठेही गेलं तर तो वापिस येत नव्हता. ते चांदीचे खडा, काय म्हणतात, कंकण, चांदीचे कंकण, भरपूर अफाट पैसा. आमचे ईश्वरप्पा सुद्धा आम्हाला चांदीचे तुलाभार करत असताना वजनदार चांदी अर्पण केलेले आहे. सर्वात जास्त चांदी, वजनदार चांदी ईश्वराने आम्हाला अर्पित केलेले आहे. आणि हे जे जोड लागणारे एक 2-3 आहेत, शिवकुमारप्पा कुब्बा बघा, या ठिकाणी आले. विशाल पाटील, तो नावच विशाल आहे, भावना बी त्यांची विशाल आहे. तर काही काही सेवा करणारे लातूरमध्ये आम्हाला भरपूर आढळलेले आहेत. त्या भरपूर मध्ये अंतःकरणपूर्वक सेवा करणारे आहेत. आता माझ्याकडं पैसा नव्हते, मी अप्पांना म्हणालो, तो माझ्याकडे आता पैसा नाही. तुम्हाला पैसे कोण मागितलं? तुम्ही फक्त सांगा, ऑर्डर द्या, म्हणजे फक्त ऑर्डर द्या. तर भक्तांना फार त्रास होतो. श्रावण मासाचा आधी आम्हाला रूमचं व्यवस्था करा. मुक्कामाला आलं नाही वाटतं ईश्वर पद्धती.
आज वापिस केलं. गेल्या वर्षी जागा नव्हते, मुक्काम केल्या. या वर्षी एवढ्या सुविधा केल्या आणि लातूरला बरोबर. तर 7 रूम फार सुंदर त्या ठिकाणी 32 दिवसामध्ये 7 रूम सीलिंग के साथ, गीजर के साथ, पंखा के साथ सगळं व्यवस्था त्या ठिकाणी करून टाकले. एवढं लवकर 7 रूमचा, ते बी 15x20 की काहीतरी आहे, 18x20 मोठा रूम या ठिकाणी तयार करू शकले. तर शिवकुमारप्पा खुब्बा, आता किती बिल झाले आम्हाला माहिती नाही. तर आपले विशालरावजी विशाल भावनाने त्यांनी 1 रूमचं व्यवस्था करतो म्हणून संकल्प त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी बाळगलं. फार आनंद वाटला यांच्या ऐकून. दुसरं कोणीतरी होते, बहीण होते मावशीचा मनामध्ये सुद्धा संकल्प आला की विशाल माझा काढून एक व्यवस्था रूमचं करा म्हणून. त्यांच्या मावशी सुद्धा त्या ठिकाणी संकल्प बाळगले. तर सांगायचं तात्पर्य, अशा प्रकारे आमच्या कार्यक्रमाला हे सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. ईश्वरप्पांना अप्पा म्हणाले की नाही माहित नाही मला, परंतु त्याने काहीतरी देत होते एका पाकिटमध्ये. मी म्हटलं पाकिटमध्ये काय देवलं रे, म्हणून म्हटलं तो वजनदार वस्तू लागले. नंतर लक्षात आलं अर्धा किलो होतं का, अर्धा किलो चांदी माझा तुलाभारासाठी अर्पित केले. तर या ठिकाणी प्रतिवर्ष सर्व भक्तांसाठी मृष्टान्न भोजनाचा व्यवस्था या ठिकाणी त्यांच्याकडून होत आहे. तेवढा माता लोकांना सुद्धा या ठिकाणी आणून रुद्र महापूजा करण्याचा, स्वरयुक्त रुद्र म्हणण्याचा जो संधी त्यांना या ठिकाणी प्राप्त होत आहे, ही सुविधा करून देत आहे. विद्यादानम अथ परम विद्येना अन्नेना क्षणिक तृप्ती यावत जीवनची विद्या. म्हणून हे जे देणगी देतो ना आपण या ठिकाणी, अन्नदान आणि विद्यादान. विद्यादान म्हणजे ज्यावेळी पाठ करतो त्याचं दान. ठीक आहे. तर असा सुविधा त्यांनी करत आहे. तुम्हाला काहीतरी बोलत होतो, लक्षात आहे का? हुशार आहे, हुशार आहे. आमंत्रण देण्यासाठी या पैलवान समोर बसल्यामुळं ते पैलवानला विसरून घेतो. आपला पैलवान आल्यावर ते पैलवानला घेऊन काय करायचं. ठीक आहे, आठवण करून दिले, पुरं विसरून जातो. तर आमंत्रण देण्यासाठी आले तेव्हा तो पैलवान घरी नव्हते, ते याला शेताला गेले होते. त्यांच्या आई होती, त्यांच्या आई होती. तर माय कुठे गेले, मुलगा तो शेताला गेले. मला सांगा त्याला काय खाऊ घालतात. आईला विचारलं तुम्ही काय खाऊ घालता. नंतर बोलतो तुम्हाला भूक लागला असेल, फार लांबून आला, पहिला हातपाय धुवून घ्या. पहिले लोक म्हणायचं तसं, हातपाय धुवून घ्या, प्रसाद करून घ्या म्हणायचं. आता तसं नाही, या बसा चहा पिऊन घ्या. आता जेवण करा कोणी म्हणत नाही, चहा. 1 कप चहा जेवण कोण करत बसा, चहावर उरकून जाते काम. करा म्हटले, बसा बसा, तिथंच बसा बस. हे बघा, हे माय, त्याला बघून मला आठवण आलं, ईश्वरप्पा फार महत्वाची आई आहे. तर बराच वेळ मी बोलतो. सुरेश माने
आपल्या वाटात लागणारा एक महान भक्त आहे. सुरेश मानेंच्या घरी माझा मुक्काम होते, तर त्या ठिकाणी तुमच्या ओळखीचे कोणी आले का? ओळखीचं कोणी आले की विसरून जाते तसं पैलवान सारखं. प्रतिवर्ष एकच रूम, त्या रूम मध्ये परिपत्रा अडीअडचणीमध्ये त्यांचं प्रेम भरपूर आहे. त्या प्रेमाच्या पोटी बसू दे, बोलू नका, खाली बसा. वेळाचा अभाव आहे तरी सुद्धा तुमच्या लक्षात येऊ, मन्मथ स्वामीचा महिमा काय असते तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. माऊलीचा महिमा. हत्या आले का भेटत? कुठे आहे हत्या? उभा राहिलेले का? हत्या बस. हे हत्या मला लई सतवलेली आहे. कशा करता माहितीये का? मी प्रतिवर्ष त्यांच्या घरी मुक्काम केले तेव्हा माय गुरुमाऊली माझ्या सोनाला लेकरं होती की नाही सांगा. प्रतिवर्षी म्हणायचं. आणि 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाला, 3 वर्ष झाला, दरवर्षी आम्हाला विचारायचा. दरवर्षी आम्ही म्हणायचं मन्मथ माऊलीचा आशीर्वाद आहे, माय काळजी करू नको, होते म्हणायचं. किती वर्ष? 17-18 वर्ष आम्ही सांगत राहिलो, ते विचारत राहिले, सोडलंच नाही ते. तर तदनंतर किशनरावजी शिंदे ऐकून घ्या, मन्मथ माऊलीचा महिमा. 1 वर्ष आले की आमचं काय काम झालंय ना म्हणून वापस जाणारे लोक राहतात. महाराज 3 वर्ष झालो आम्हाला काहीच झालं नाही असं म्हणणारे लोक राहतात. म्हणून कधीही ते माय कट्टाळलेले नाही, सेवा सोडलेले नाही. आणि 19 वर्षाच्या नंतर लक्षात घ्या, 19 वर्षाच्या नंतर सुरेशराव म्हटले, आप्पा आमच्या घरी येऊ नका. मी म्हटलं ह्याला कंटाळून गेलाय, येऊ नका. आमचे अध्यक्ष म्हटले, काय हो सुरेश असं का म्हणतो येऊ नका म्हणून? नाही, तुमचा आशीर्वाद झाले म्हणून नको म्हणाले. काय 3-4 दिवस झाले त्यांच्या बायकोचं डिलिव्हरी झाली आणि त्या माताजीला बघितलं तर डॉक्टर म्हणाले तुला लेकरू होत नाही. कुठं दाखविलं तरी सुद्धा त्याला लेकरू होत नाही. असा अवस्था असलेले सुरेशाला मी म्हणायचं, सुरेश का रे तू कधी विचारत नाही? कशासाठी विचारू अप्पा? मग काय, आमच्या भाऊला 11 मुली आहेत. किती? 11 मुली. 1 डझनला कमी आहे. एवढा लेकरं असताना मला काय गरज आहे? त्याचाच लेकरू 1-2 मी उचलून घेतो, माझाच लेकरू समजून घेतो म्हणून तेवढा विशाल भाव त्याचे. परंतु हे आत्यामाईचा विचार तसा नाही. आमच्या सुरेशला 1 लेकरू पाहिजे म्हणायचं. तर देवाने काय केलं माहितीये का? 1 डझन भरती करून टाकली. लक्षात आलं का? तर एवढा आनंदित सुरेश माने आमचा सेवा तर करत आहे, त्यागभावी व्यक्ती आहे. तर या माताजीला बघितलं तर तुम्हाला वाटत नाही की ह्याला लेकरू होतील म्हणून. त्या लेकराला घेऊन उभा राहत, बघू दे तुला बी बघू दे, तुझं लेकराला बी बघू दे. म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाण उदारी गोष्टी आम्ही बोलत नाही, नगदी गोष्टी. हे आहे शबरी माता. या शबरी माताला हे छोटासा बाळ पोटी जन्म घेतले. बस माहिती खाली बस. बघा, आमोचा विश्वास तुझे पाय.
मन्मथ मौली रिकामा कधी पाठवित नाही, परंतु थोडा वेळ लागतो. देर है लेकिन अंधेर नाही. म्हणून आल्याबरोबर आमचं काम हो असं वाटतं. पहिल्या वर्षीच काम होऊन जाऊ. काही माझ्या जवळ एक माणूस आला होता, सगळे नारळ घेऊन आला ते. कस काय तू नारळ घेऊन आला, तुम्ही कस काय देऊ नारळ, त्याने म्हटलं. तर त्यांच्या काहीतरी मनोकामना आहे. हो, तेच मनोकामना मला बी पूर्ण करा म्हणले. त्याला बी नारळ दिलो. त्याला लेकरा पाहिजे. हो, मला बी लेकरा पाहिजे. बायको कुठे, लग्नच झालं नाही. लग्नाच्या अगोदर सुद्धा नारळ घेणारे लोक आहेत. म्हणजे यांच्या जवळ बिलकुल तांगी शक्ती, काय म्हणतात, सहनशीलता नाही. म्हणजे बायको आलोय बरोबर लेकरा. एक भूपुत्र असा आला होता आमच्या मठाला, तुम्हाला सांगतो. शादी करना है जी स्वामीजी म्हणले. त्याला मराठी येत नव्हतं, कन्नड. शादी करना है जी स्वामीजी. शादी करना है तो मग किसका शादी, मेरा शादी. ये बाजू में खड़ा हुआ कौन है, ये हमारा औरत है. ये बच्चा किसका है, मेरा है. शादी किसका करना है. वो शादी करने के लिए वक्तीच नहीं मिला. विचारले केले की शादी करून घेण्यासाठी आमच्या जवळ वेळच भेटला नाही, म्हणून लेकराला घेऊन लग्न करून घेण्यासाठी तुमच्या जवळ आलो म्हणले. बघा एवढं वेळ केले. असं घटना आपल्या जवळ समोर येतात. म्हणून सहनशीलता बाळगा, सहनशीलता बाळगा. तर तुम्हाला सांगत होतो, तुम्ही इळभर बसलं तरी माझं प्रवचन संपत नाही. तरी सुद्धा तुमच्या आमचं प्रवचन ऐकायचं असेल तर शिवानंद आश्रम तमलोर या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही जावा. गेल्या वर्षीचं 70 तासाचं प्रवचन आहे. या वर्षीचं बी सुद्धा 20-25 तासाचं प्रवचन आहे. तर कथा पुढल्या वर्षी पूर्ण करू का, आता पूर्ण करून टाकू. पैलवानच्या गोष्टी बोलत होतो. हे पैलवान उतरल्यामुळं ते पैलवानला घुसरलं. दुसरं पैलवान आलं का लक्षात. आता तिसरा कोण येते की काय असो. तर ते आई म्हणाले, पहिले तुम्ही प्रसाद घ्या, तुम्ही जेवण करून घ्या. थकून आलात, आमच्या मुलगा येतील, काय काळजी करू नका. ते पहिले लोक मुंडस बांधत होते किंवा टोपी घालत होते. तो मुंडस. तर हात वगैरे धुवून, माय मुंडस कुठं ठेवू, आता खाली कुठं ठेवू, वरी ठेवा मला कुठं ठेवू. कुठे नव्हते, काय नव्हते. त्यावेळे ते आई म्हणाली, हे काय मोठी गोष्ट आहे, तेव्हा इथं म्हणून जे घरला तोळा राशीच नाही असं उचलले मला. एक हाताने ते तोळ, हात एक हाताने उचलून ठेवा मुंडस म्हटले मला. त्याच्यामध्ये कोण, त्या पैलवानची आई. पैलवानच्या आई जवळ एवढा ताकद असेल तर त्या पैलवान जवळ किती ताकद असेल, तो थरथर कापू लागले म्हणे. तर ते म्हणाले, म्हणे माझ्या जवळ काहीच नाही, माझा प्रेम. आणि त्याला फक्त 20 सकाळी रोटी खाऊ घालतो, 20 दुपारी खाऊ घालतो, संध्याकाळी म्हशीचं दूध पाजितो, दुसरं काहीच नाही. तर त्याला भाजी नाही, काय नाही, काय सांगायचं म्हणजे आईचं अंतःकरणातून वाढलेले जे लेकरू आहे त्यांच्याजवळ भरपूर ताकद असते. त्या प्रकारे या ठिकाणी सुद्धा प्रेमाच्या पोटी देवाचा पूजा करायचं. मागणीसाठी देवाचा पूजा नाही. शुद्ध भाव ज्यांचा देव अंकित तयाचा.
म्हणून भाव शुद्ध ज्यांचा असतो त्यांच्या अंकित देव असतो. त्याप्रमाणे आज विशेष करून अनेक भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भरपूर नवीन भक्त आम्हाला आढळलेले आहेत. काल रात्री रजिस्टर ऑफिसर राम पाटील आपला शिष्य आहेत, सद्गुरु माऊलीचा अटूट संबंध असलेले व्यक्ती, त्यांच्याबद्दल रात्री तुम्हाला प्रवचन मध्ये बोललेले आहे. विठ्ठल पाटलांचं सुपुत्र, त्यांनी प्रतिवर्षी या ठिकाणी सेवेचा संधी प्राप्त करून घेत आहे. तर या ठिकाणी त्यांच्याकडून सुद्धा एक रूमचं व्यवस्था झालेली आहे. तशा प्रकारे जमदाडे परिवाराकडून सुद्धा आम्हाला रूमचं व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. व तसेच पुणेहून आलेले अनेक सद्भक्त मंडळी, सर्वांचं नाव या ठिकाणी मी घेऊ शकत नाही. पुणेची सद्भक्त म्हटले की सगळं पुणेकरी मंडळी या ठिकाणी आले. तर आज मी पाहतो, काही दिवसापूर्वी मी पुण्याला 13 तारीखला गेलो होतो, तेव्हा 13 जूनला तेव्हा एक सद्भक्तांचा भेट झाला होता. तो घरात बसून राहत नव्हते. काय नाव तुमचं? सुजित. हा, असं ऊर्जा त्यांच्या अंगात भरले होते. एवढा भारीचा पूजा तो केला, तिथून उठलाच नाही. बसणारा व्यक्ती, न बसणारा व्यक्ती आता असा या ठिकाणी बसले, दगड बसल्यासारखा बसून हालचाल न करता एवढा समाधानपूर्वक पूजा पुणेकरांनी या ठिकाणी केलेले. त्यांच्यासाठी जोरदार कार्यभार. तर जोड त्या ठिकाणी लावलेले आणि मनमत माऊलीला मागायचं, पुढल्या वर्षी मी सगळ्या गोष्टी समाधानकारक होऊन मी आई वडिलांचा सेवा करतो म्हणून संकल्प बाळगून जायचं, समाधानकारक पूजा करत राहायचं. ठीक आहे, प्रतिवर्षी या ठिकाणी विजिट द्यायचं. तसा आदिलाबादहून आलेले आहे, वंगळीहून आलेले आहेत, लातूरहून आलेले आहेत आणि हैदराबादहून आलेले आहेत, नाशिकहून आलेले आहेत आणि गडकरीचं कोणतं नागपूरहून आलेले आहेत. काही जवळ नाही माहिती, हे सगळे गुलबर्गाहून आलेले आहेत. जवळ नाही हे सगळे, जे गुलबर्गा ते दोन बसले ना, हे गुलबर्गाचे पलीकडे अजून गाणगापूर जवळ आहे. सगळे लोक गाणगापूरला जातात, गाणगापूरचे आमच्याकडे येतात. बघा, विचार करा. तिथे एक भागम्मा म्हणून देवी आहे, भागम्मा, गत्तरगी भागम्मा. त्यांच्याजवळ एक पुजारी आहे त्या बागम्माच्या, मल्लिकार्जुन म्हणून. मी गत्तरगी बागम्माला पाहिलंच नव्हतं आणि तो पुजारी आम्हाला आमंत्रण देण्यासाठी आला की अप्पा, तुमच्या आशीर्वादानं घराचं बांधकाम झालेले आहे, वास्तू शांतीसाठी तुम्ही या म्हणून. ते भागम्माच्या पुजारी तमलूरला येऊन आम्हाला तिथं घेऊन जाऊन एवढा समाधानकारक वास्तुपूजन केलं. तदनंतर भागम्माच्या जवळ जाऊन तिथं आरती वगैरे करायला आम्हाला संधी करून दिलं. सांगायचं म्हणजे तेवढा तीर्थक्षेत्रात वास करणारे लोक सुद्धा या ठिकाणी येऊन माऊली जवळ सानिध्यात पूजा पाठ करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करून घेत आहे. त्याकरता सगळ्याचं नाव घेत बसलं तर तुमचं पुण्य कमी होते, म्हणून कोणाचं नाव मी घेत नाही. लक्षात आलं का? तर वेळाचा अभाव आहे. तर या ठिकाणी दीक्षा घेण्यासाठी व तसेच या माताजी सुद्धा या ठिकाणी आमच्या समोर बसलेले, कलशारोहणामध्ये त्यांचा मोठा सहयोग मिळालेले. फार सुंदर नंदी आणि महादेवाच्या मूर्ती सेवा करण्यामध्ये एक मोठा संकल्प त्यांच्या जीवनात लाभलेले आहे. थोटे परिवार भंडाळा, त्यांच्याकडून आम्हाला त्या इतका सुंदर मूर्ती आहे, तुम्ही तारीफ करू शकते. तिथं गेल्यानंतर प्रसन्न वाटते. त्या नंदीला पाहिले तर साक्षात नंदी येऊन विराजमान झालेले का, असा त्या ठिकाणी भावना निर्माण होतो. तर हे जे काही जे भक्त आहे त्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण झाल्यानंतर प्रभावित झालेले लोक आहेत.
म्हणून असं प्रभावित तुम्हाला सुद्धा भगवंत कृपा करावं. बिद्राळी बन्नाळीचं पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले, शाळगावचे भक्त मंडळी आलेले आहे, तर कोणाचा गावाच्या बन्नाळीचं भक्त मंडळी आलेले, कोणाचं नाव विसरलं असेल तर या ठिकाणी खंत मानायचा नाही. आणि विसरलं तर विसरलं, मनमंत स्वामी तर तुम्हाला पाहू लागले त्याच्याबद्दल तुम्ही विसर पडू देऊ नका. बस. तर या ठिकाणी छोटासा आरती होईल, आरतीच्या नंतर पादपूजा होईल, पादपूजा नंतर तुम्हाला प्रसाद मिळेल. या ठिकाणी बघा, आखरीचा जो क्षण असतो फार महत्व असतं. लक्षात आलं का? पहिलाचा आतापर्यंत झालेले गोष्टी वेगळं, आखरीचा क्षण वेगळं. ते आखरीचा क्षण तुम्हाला बघायचा असेल तर, तुम्हाला आनंद लुटायचा असेल तर फक्त 2 मिनिटांसाठी तुम्ही इंतजार करा. आणि पूजा संपल्यानंतर सगळ्यांना या ठिकाणी तीर्थप्रसाद मिळणार आहे. म्हणून राम पाटील खतगावकर माझ्या समोर येऊन बसा आणि ईश्वरप्पा त्या ठिकाणी जोडी बसा. बाकीचे कोणी इथं येता कामा नाही. तर पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही यायचं, इकडे बसा. शंभो पार्वती शिवाय पार्वती Oh